आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आणि हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर नंतर सगळ्यात जास्त ऑर्डर केली जाणारी शेवभाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. एकदम हॉटेलसारखी भाजी होण्यासाठी यामध्ये भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलं तर नक्की लाईक करा. आता शेवभाजीसाठी ना आपल्याला सगळ्यात आधी एक वाटण तयार करायचे. त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात. इथे मी 3 कांदे घेतलेत उभे चिरून. वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक साधारण आपली जी आमटीची वाटी असते त्यापेक्षा थोडी मोठी वाटी घेतलेली. त्याने अगदी गच्च भरून घेतलेली आहे. त्यासोबतच इथे अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय. कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर. लसूण घेतलाय, आलं आणि हिरवी मिरची घेतली. आता काय करायचं आपल्याला गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवायची आणि सगळ्यात आधी त्यामध्ये आपल्याला हे किसलेलं जे सुकं खोबरं आहे ते भाजून घ्यायचं. छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं. आता खोबरं छान भाजून झालंय. बघा असा मस्त रंग आला की काढून घ्यायचं आपल्याला आणि गार होण्यासाठी ठेवायचं. आता कढईमध्ये थोडंसं तेल घेऊयात आणि त्यामध्ये उभा चिरून घेतलेला कांदा भाजून घेऊयात. कांदाही आपल्याला चांगला भाजायचा आहे. आता बघा कांदा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे. आता या स्टेजला यामध्ये आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या घालायच्या. आलं घालायचं आणि लसूण घालायचं आणि पुन्हा हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं. आता हे चांगलं भाजलं गेलेलं आहे. चांगला असा रंग आला मस्त की गॅस बंद करायचा आपल्याला आणि सगळ्यात शेवटी यामध्ये भरपूर आपल्याला कोथिंबीर घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं. गॅस बंदच आहे आता. आता हे व्यवस्थित गार होऊ द्यायचे. आता हे व्यवस्थित गार झाले. आता सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला हे जे खोबरं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुटू शकता किंवा पाट्यावर जरी याचं वाटण केलं ना तरीही छान होतं. आता खोबरं असं फिरवून घेतले पाणी न घालताच मिक्सरमध्ये. आता यामध्येच आपल्याला कांदा, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला असा एक पदार्थ टाकायचा ज्यामुळे आपली जी शेवभाजी आहे त्याचा रस्सा खूप छान होतो. तर जी शेव आपण या भाजीसाठी वापरणार आहोत, तिखट शेव, ती आपल्याला यामध्ये साधारण 2 चमचे एवढी घालायची. यामुळे काय होतं रश्श्याला टेस्ट खूप छान येते आणि थिकनेस पण खूप छान येतो. आता यामध्ये पाणी न घालताच याला मी बारीक करून घेणार आहे. थोडंसं जाडसर राहिलं तरीही चालतं किंवा वाटलंच तर थोडंसं तुम्ही यामध्ये मीठही घालू शकता. आता हे बारीक करून घेतले आणि एकदम फाईन पेस्ट याची केलेली नाही. थोडंसं जाडसर ठेवलंय. आता या भाजीत हे थोडंसं जाडसर वाटणच छान लागतं. आता आपल्याला फोडणी करायची. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये घालूयात तेल. आता जेव्हा आपण हॉटेलसारख्या भाज्या बनवतो तर तेल थोडंसं जास्त लागतं. तेल तापू द्यायचं आपल्याला चांगलं. आता तेल गरम झालंय. त्यामध्ये आपण मोहरी घालूयात. जिरं घालायचे आणि याला तडतडू द्यायचे. आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. थोडासा हिंग घालूयात आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला. परतून घेऊयात चांगला. आता कांदा असा छान गुलाबी रंगावरती आला की यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. गॅसची फ्लेम कमी करायची. यामध्ये मी घालते हळद, लाल मिरची पावडर. आता इथे मध्यम तिखट आहे ही, तर त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. मिक्स करून घेऊयात. यासोबतच आपल्याला धनेपूड घालायची. कांदा लसूण मसाला घालते मी थोडासा, कांदा लसूण चटणी. तर ही अश्विनीज रेसिपीचीच कांदा लसूण चटणी आहे. जर तुम्हाला हा ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी नंबर देते. त्या नंबरवरून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर साधारण 1 चमचाभर घातलाय. गोडा मसाला आहे. हा गोडा मसाला सुद्धा अश्विनीज रेसिपीचाच आहे. तो सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. आता याला मिक्स करून घेऊयात आणि पटकन यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात. मसाले आपल्याला जळू द्यायचे नाहीत. तर टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे. त्याला छान तेल सुटायला लागले. तर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलंय ते घालूयात आणि याला थोडंसं परतून घेऊयात. आता हे चांगलं परतून झालेलं आहे. यामध्ये पाणी घालूयात. पाणी गरमच वापरायचे. अगोदर थोडंसंच घालून मिक्स करून घेते. जर तुम्हाला भाजीचा थिकनेस कसा हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं. व्यवस्थित आहे थिकनेस. आणखी थोडंसं शिजल्यानंतर हे थोडंसं घट्ट होईल. खूप जास्त घट्टही ठेवू नका, नाहीतर जेव्हा आपण यामध्ये शेव घालतो ना तर ती भाजी खूप जास्त घट्ट होते. त्यामुळे तसा अंदाज घ्यायचा आपल्याला.
आणि त्या अंदाजाने पाणी घालायचं. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मोठ्या फ्लेमवर याला एक उकळी येऊ द्यायची. याला उकळी आलेली आहे, गॅसची फ्लेम कमी करायची आणि आता याला कमी फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं. आता रस्सा एकदम मस्त झालेला आहे, छान कढलेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि शेव आहे ना, सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला किंवा जेव्हा आपल्याला खायची आहे भाजी त्याच वेळेला. जर अगोदर तुम्ही यामध्ये शेव घातले तर मग भाजी व्यवस्थित राहणार नाही, ती जास्त घट्ट होऊन जाईल आणि शेव देखील खूप जास्त शिजली जाते. त्यामुळे सगळ्यात शेवटी घाला. बघा इथे एकदम मस्त सोप्या पद्धतीने आणि खायला खूप जास्त टेस्टी लागणारी शेवभाजी आपली तयार झालेली आहे. हे तुम्ही भाकरी, चपाती कशासोबतही खाऊ शकता. एक नंबर लागते. नक्की करून पहा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.